चला तर आज आपण बघतोय नवीन प्रॉब्लेम ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे आतापर्यंत आपण ब्रँच अकाउंटचे प्रॉब्लेम बघितले होते त्यात फक्त आपण ब्रँच अकाउंट आणि मेमोरंडम अकाउंट असेल ते काढत होतो. मेमोरंडम अकाउंट म्हणजेच डेटर्स अकाउंट असेल किंवा स्टॉक अकाउंट असेल ते काढत होतो. पण आजच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जर गरज पडली तर डेटर्स मेमोरंडम अकाउंट पण काढावं लागणार आहे, स्टॉक अकाउंट पण काढावं लागणार आहे. पण आपल्याला फायनल अकाउंटचे ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन अकाउंट पण कॅल्क्युलेट करायचे. तर ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी काही आपल्याला ॲडजस्टमेंट करावे लागणार आहेत. ते ॲडजस्टमेंट काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याचप्रमाणे पुन्हा आपल्याला लोडिंगचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर लोडिंगचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपल्याला माहीतच आहे. लोडिंगचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तर प्रॉफिट डिवायडेड बाय इनवॉइस प्राईस. जो काय प्रॉफिट तुम्हाला दिला असेल तो प्रॉफिट डिवायडेड बाय इनवॉइस प्राईस तुमचं काय येणार आहे, रेशो ऑफ लोडिंग येणार आहे. म्हणजेच 1/5 येणार आहे, 1/4 येणार आहे, 1/3 येणार आहे. ते तुम्ही काय करणार आहे, तुमच्या इनवॉइस प्राईसला डिवाइड करून तुमचं लोडिंग मिळणार आहे. त्याच पद्धतीने ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी ज्या काय प्राईस घ्यायचे ते इनवॉइस प्राईस घ्यायचे नाहीत, ते आपल्याला कॉस्ट प्राईजमध्ये कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. तर ती कॉस्ट प्राईस कशी कॅल्क्युलेशन करायची ते पण ह्या प्रॉब्लेममध्ये आपण बघणार आहे. तर प्रॉब्लेम बघूया चला. तर प्रॉब्लेम काय सांगितलं आहे बघा. सुरुवातीला सांगितलं आपल्याला द हेड ऑफिस हॅज अ ब्रँच ॲट अ नागपूर. गुड्स सेंट बाय द हेड ऑफिस टू द ब्रँच ॲट अ सेलिंग प्राईस विच इज कॉस्ट प्लस 25%. म्हणजेच काय सांगितलं की ब्रँच कुठं आहे तर नागपूरला आहे ब्रँच, आणि त्याचं हेड ऑफिस काय करणार आहे तर कशी प्राईस पाठवणार आहे आपल्याला तर कॉस्ट प्लस 25%. म्हणजे जर 100% कॉस्ट प्राईस असणार आहे तर त्याच्यावर प्रॉफिट किती असणार आहे आपला 25% असणार आहे. कॉस्ट जर 100 रुपये असेल तर प्रॉफिट आपला 25 रुपयेच असणार आहे. म्हणजे आपली इनवॉइस प्राईस किती झाली तर 125 झाली. म्हणजेच आपल्याला जे काही लोडिंगसाठी लागणार होतं ते सूत्र आपल्या इथं तयार होणार आहे. कॉस्ट आपल्याला दिले, कॉस्ट आपण 100 रुपये अज्युम धरणार आहे इथं, आणि त्याच्यात प्रॉफिट प्लस केल्यानंतर आपली इनवॉइस प्राईस होणार आहे 125. म्हणून लोडिंग काय येणार आहे आपलं प्रॉफिट डिवायडेड बाय इनवॉइस प्राईस. प्रॉफिट किती दिलं आहे आपल्याला तर 25 दिलं आहे, आणि आपली इनवॉइस प्राईस किती आली 125 आली. म्हणजे आपला रेशिओ प्रपोर्शनेट किती आलेला आहे 1/5 आलेला आहे. तर आता आपण पुढे बघूया लोडिंग कसं कॅल्क्युलेशन करायचं. नंतर बघा काय सांगितलं त्यांनी, फ्रॉम द फॉलोइंग प्रिपेअर अ ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. ऑल्सो गिव्ह अ ब्रँच अकाउंट. इट वुड अपियर इन द हेड ऑफिस. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ब्रँच अकाउंट पण तयार करायचं आहे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण तयार करायचं आहे, आणि डेटर्स अकाउंट जर आपल्याला गरज असेल तर करावं लागणार आहे. तर बघा काय काय सांगितलं आहे. तर आपल्याला सुरुवातीला ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स हे आहेत का बघायचे. तर आता इथं दिलेलं आहे त्यांनी आपलं इयर कधी चालू होते बघा. डेटर्सच्या ओपनिंग बॅलन्सवरून आपल्याला कळते 1 एप्रिल 2016ला इयर चालू होते. म्हणजेच क्लोजिंग कधी होणार आहे 31 मार्च 2017ला क्लोजिंग होणार आहे. तर बघा डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे. हा डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स आपण कुठं कुठं घेत असतो तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला आणि डेटर्स अकाउंटच्या डेबिटला घेत असतो. ठीक आहे. तर लागलीच बघून घ्या की क्लोजिंग बॅलन्स दिला आहे का. तर दिलेला आहे क्लोजिंग बॅलन्स आपल्याला. क्लोजिंग बॅलन्स पण किती दिले 14,000 दिले. हा आपण कुठं घेत असतो ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला आणि डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटलाच घेत असतो, बाय बॅलन्स CD म्हणून. ठीक आहे. इन्व्हेंटरी दिला म्हणजे स्टॉक दिलाय, ओपनिंग स्टॉक दिले, क्लोजिंग स्टॉक दिले. नंतर कॅश सेल्स दिले. कॅश सेल्स किती दिलेत बघा ड्युरिंग द इयर तर 60,000 दिलेत. म्हणजे कॅश सेल्स दिलेत ह्याचा अर्थ यात क्रेडिट सेल्स पण असणार आहेत. क्रेडिट सेल्सची अमाऊंट दिसत नाही म्हणजे कॅल्क्युलेशन करावं लागणार. तर क्रेडिट सेल्स आपल्याला कुठं मिळणार डेटर्स अकाउंटला. मेमोरंडम डेटर्स अकाउंटला आपल्याला क्रेडिट सेल्स मिळणार. म्हणजे डेटर्स अकाउंट आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. पुढे बघा काय सांगितलं त्यांनी, गुड्स सेंट टू ब्रँच ॲट अ इनवॉइस प्राईस. गुड्स सेंट टू ब्रँच ॲट अ इनवॉइस प्राईस दिलेलं आहे आपल्याला 1,40,000. म्हणजे हेड ऑफिसनं ब्रँचला माल कितीचा पाठवलेला आहे तर 1,40,000चा पाठवला आहे. गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. ब्रँचनं हेड ऑफिसला गुड्स रिटर्न पाठवलेला आहे 5,000 रुपयेचा. म्हणजे आपल्याला इथे एक लोडिंग कॅल्क्युलेशन करायचं आहे. गुड्स सेंट टू इनवॉइस प्राईस आणि गुड्स रिटर्न टू ब्रँच. नंतर आहे कॅश सेंट टू ब्रँच. हेड ऑफिस ब्रँचसाठी काहीतरी रोख रक्कम पाठवत असते त्यांच्या खर्चासाठी. तर ते कशासाठी पाठवले, रेंटसाठी 4,000 पाठवले, सॅलरीसाठी 10,000 पाठवले. आता हे जे आपले घटक आहेत हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला
ॲड करावे लागणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्ट्रक्चर काय हे माहिती असलं पाहिजे, की अगदी सोपं आहे. ते आपण 12वीत शिकलेलो असतो बघा. फायनल अकाउंटच्या टॉपिकमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंटचं स्ट्रक्चर शिकलेलो असतो. तेच आपल्याला इथं उपयोग येणार आहे. पुन्हा दिलेलं आहे आपल्याला डिस्काउंट अलाउड टू डेटर्स. किती दिलं आहे बघा, 1500 रुपये दिले. हा आपण कुठे घेत असतो, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला घेत असतो. बॅड डेट्स रिटर्न ऑफ 1500. बॅड डेट्स रिटर्न ऑफ किती दिलेत आपल्याला, तर 1500 दिलेलं आहे. हे पण आपण कुठे घेत असतो, तर डेटर्स अकाउंटला घेत असतो. सॉरी, तर बॅड डेट्स रिटर्न ऑफ आपल्याला 1000 घ्यायचे, तिथे चुकून 1500 झालेले आहेत, नाहीतर आपला अकाउंट टॅली नाही होईल. नंतर आहे स्पॉइलेज ऑफ गुड्स, म्हणजे ह्याला आपण काय म्हणत असतो, की लॉस बाय फायर. हे आपण कुठं नोंदवत असतो, तर हा आपण फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंदवत असतो. आणि त्याच पद्धतीनं आपण जर ब्रँच अकाउंटचा विचार केला तर तो आपल्याला स्टॉक अकाउंटला नोंदवावा लागतो, स्पॉइलेज ऑफ गुड्स अकाउंट. पण इथं आपण स्टॉक अकाउंट कॅल्क्युलेट करत नाही आहे, कारण की आपल्याला स्टॉक अकाउंटचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स ऑलरेडी दिलेले आहेत. जर क्लोजिंग बॅलन्स दिला नसता तर आपल्याला स्टॉक अकाउंट कॅल्क्युलेशन करावं लागलं असतं. नंतर आहे रिटर्न गुड्स बाय डेटर्स टू द ब्रँच, की हा गुड्स आहे, हा गुड्स आपल्याला ब्रँचला रिटर्न आला आहे, हा हेड ऑफिसला नाही. त्यामुळे ब्रँचला रिटर्न आलेला गुड्स आपण कुठं लिहिणार आहे, तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहे आपण, ब्रँच अकाउंटचा जो काही गुड्स असेल तो. तर बघूया एकदा प्रॉब्लेम आता मांडणी करायला जाऊया आपण. काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. आपल्याला 25% कॉस्ट प्लस आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर लोडिंग कोणतं कोणतं काढायचं, तर ओपनिंग स्टॉकचं आहे, त्याला काय म्हणणार आपण, स्टॉक रिझर्व. क्लोजिंग स्टॉकवरचं लोडिंग आहे, त्याला पण आपण स्टॉक रिझर्व म्हणणार आहे. आणि नंतर ना आपल्याला दिलेलं आहे की गुड्स सेंड टू ब्रँच, इनवाईस प्राईस दिलेलं आहे 1,40,000 आणि रिटर्न पण आहे ती इनवाईस प्राईस आहे 5000. ह्या 4 गोष्टींवर आपल्याला लोडिंग कॅल्क्युलेशन करायचं. तर बघा प्रॉब्लेममध्ये काय काय करायचं आपल्याला. पहिलं आपल्याला दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक. तर ओपनिंग स्टॉकचं आपल्याला काय करूया, सुरुवातीला इनवाईस प्राईस आहे त्याला आपण कॉस्ट प्राईसमध्ये कॅल्क्युलेशन करूया. तर आता बघा आपल्याला एक लक्षात येते प्रॉब्लेम असल्यानंतर, आपला 25% प्रॉफिट आहे, म्हणजे आपली इनवाईस प्राईस किती झाली, 125 झाले. तर आपल्याला कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॉस्ट प्राईस आपण अज्युम करताना केली होती की 100 रुपये आपली कॉस्ट प्राईस असणार आहे. तर आता आपल्याला 125 आणि प्रॉब्लेममध्ये ज्या काही किमती दिल्या आहेत त्या पण आपल्याला कशा दिलेल्या आहेत, तर इनवाईस प्राईसनं दिलेल्या आहेत. मग ओपनिंग स्टॉक आपल्याला एकच एक्झाम्पल थ्रू बघणार आहे आपण इथं, बाकी सर्व आपण कॅल्क्युलेशन करणार आहे डायरेक्ट. तर इथं बघायचं आपल्याला प्रॉब्लेममध्ये सर्व प्राईस दिलेत ते कसे दिलेत, तर इनवाईस प्राईसमध्ये दिलेत. आणि आपल्याला प्रॉफिट अँड ट्रेडिंग लॉस अकाउंटला घ्यायचे आहेत, ते कसे घ्यायचे आहेत, तर कॉस्ट प्राईसला घ्यायचे आहेत. म्हणून इथं 16,000 गुणिले 100 भागिले 125, म्हणजे आपली कॉस्ट प्राईस येणार आहे 12,800. 12,800 येणार आहे. म्हणजेच 12,800 वजा 16,000 केला असता आपली जी काय येणार आहे तो काय असणार आहे, आपला प्रॉफिट असणार आहे. आणि तो प्रॉफिट आपला किती असणार आहे, तर तो असणार आहे 25%. म्हणजेच तो प्रॉफिट किती येतो बघा, 3,200 येणार आहे आपला प्रॉफिट. ह्यालाच आपण दुसरीकडे काय म्हणणार आहे, तर लोडिंग म्हणून करणार आहे. तर लोडिंग काढताना आपण इथं दाखवलेलं आहे बघा, लोडिंगचं आपण मगाशी सूत्र बघितलेलं. लोडिंगचं सूत्र कसं बघितलेलं, कॉस्ट प्लस प्रॉफिट, इनवाईस प्राईस झाली 125 आणि लोडिंगचं आपलं सूत्र आहे प्रॉफिट डिवायडेड बाय इनवाईस प्राईस. प्रॉफिट आहे आपला 25% म्हणून 25 घेते आणि इनवाईस प्राईस आपण 125 कॅल्क्युलेशन केले. म्हणजे आपलं प्रपोर्शनेट आहे किती आले, तर 1/5 आले. म्हणजे 16,000 भागिले 5 केलं असतं आपलं लोडिंग किती येणार आहे, तर 3,200 येणार. ह्याला आपण नाव काय देणार आहे, स्टॉक रिझर्व देणार आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपल्याला सर्व प्राइसेस, मग ते सॅलरी असेल, रेंट असेल, ह्याला काय करायचं आपण कॉस्टमध्ये घ्यायचे, कॉस्टमध्ये कन्वर्ट करायचे. आता कॉस्टमध्ये कन्वर्ट करताना दरवेळी काही वेगळा फॉर्म्युला आहे का, तर नाही. 125ला 100, तर जी काही किंमत असेल, रेंट असेल, आता रेंटचे ह्यात किती दिलेलं आहे, तर रेंटची किंमत दिलेली आहे आपल्याला 4,000. ठीक आहे. सॉरी, रेंट आणि सॅलरी आपल्याला इनवाईस प्राईसनं दिलेली नसतात, फक्त आपल्याला क्लोजिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉक असेल त्याची करायचं आहे. तर क्लोजिंग स्टॉक बघा आपल्याला किती दिला आहे त्यांनी, तर 17,000 आपला क्लोजिंग स्टॉक आहे. पण आपल्याला जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही काय कॅल्क्युलेशन करणार, 125ला 100. तर जसं इथं 16,000 घेतले तिथं काय करणार तुम्ही 17,000 घेणार. आणि 17,000 कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा क्लोजिंग स्टॉक किती येणार आहे, 13,600 येणार आहे. मग बघा क्लोजिंग स्टॉकवरचं तुमचं जे काय
स्टॉक रिझर्व आहे तो किती आहे 3400, म्हणजे 17,000 वजा 3400 केला तर तुमची कॉस्ट प्राइस किती येणार आहे 13,600 येणार आहे. बघा आता प्रॉब्लेमची मांडणी करूया. सुरुवातीला आपण अकाउंट आखून घेऊया, तयार करून घेऊया. तर इथं मी घेतलेले ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट हा कुठं असतो तर प्रॉफिट अँड लॉसचा वरचा जो अकाउंट आहे तो आपला काय असणार आहे ट्रेडिंग अकाउंट असणार आहे. आणि प्रॉफिट अँड लॉसला आपल्याला काय मिळतं तर नेट प्रॉफिट मिळत असतो. प्रॉफिट अँड लॉसला आपल्याला नेट प्रॉफिट मिळत असतो. आणि ट्रेडिंग आणि ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळत असतो. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळत असतो आणि तो ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असतो. बघा इथं ग्रॉस प्रॉफिट दिसते आपल्याला. तर ओपनिंग स्टॉक घेणारे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेणारे आपण ओपनिंग स्टॉक दिलेला आहे आपला 16,000. मग 16,000ला आपण कसं कॅल्क्युलेशन करतो 16,000 गुणिले 100 भागिले 125. आपलं उत्तर येणार आहे ओपनिंग स्टॉकचं 12,800 येणार आहे. ठीक आहे, 12,800 येणार आहे. नंतर आपल्याला काय दिले तर कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. बघा आता डेटर्स वगैरे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला नोंदवायचे आहेत का तर नाहीत नोंदवायचे, कारण की डेटर्स आणि आपले जे काही इन्व्हेस्टमेंट असणार आहे किंवा आपल्या ज्या असेट्स असणार आहे त्या आपण कुठं नोंदवत असतो तर बॅलन्स शीटला नोंदवत असतो. हिथं आपल्याला नोंदवायची गरज नाही. मग आपण डेटर्सचं काय करणार आहे तर डेटर्सचं आपण मेमोरंडम अकाउंट काढणार आहे. ठीक आहे, तर बघा स्टॉकचा ओपनिंग स्टॉक घेतला त्याप्रमाणे आपण डेटर्सचा ओपनिंग स्टॉक कुठे घेणार आहे तर डेटर्सचा ओपनिंग स्टॉक घेतोय आपण डेटर्स अकाउंटच्या डेबिटला 12,000. जी काही किंमत दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये किंमत दिलेली आहे तीच घेतोय आपण 12,000. नंतर पुढचा आयटम दिला आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलाय इन्व्हेंटरी ॲट इनवॉइस प्राइस 31/3/2016 दिलेला आहे. बघा प्रॉब्लेममध्ये इन्व्हेंटरी ॲट इनवॉइस प्राइस 31/3/2017 अमाऊंट आहे 17,000. तर ह्याचा पण आपल्याला इफेक्ट कुठं करायचं आहे तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करणार आहे आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून. बघा हा इथं घेतलेलं आपण क्लोजिंग स्टॉक. तर ह्याचं कॅल्क्युलेशन पण आपण कसं करणार आहे 125ला 100 तर 17,000ला किती तर 17,000ला येणार आहे आपला 13,600. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्याला काय दिलं तर क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स दिले. क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स आपण कुठे घेणार आहे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे. बाय बॅलन्स CD म्हणून घेणार आहे 14,000 घेणार आहे. डेटर्सची आपल्याला कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेशन करायची का नाही तर कारण की डेटर्स आपण कधी सुद्धा कॉस्टला विकत नसतो. तर आपण फक्त गुड्स आहे तोच आपण काय करत असतो कॉस्टला किंवा इनवॉइसला विकत असतो. त्यावरच आपले डेटर्स तयार होत असतात. त्यामुळे तिथं आपल्याला त्याचं कॉस्टमध्ये रूपांतर करायची गरज नाही. पुढे बघा काय सांगितलं कॅश सेल्स ड्युरिंग द इयर सांगितले 60,000. तर कॅश सेल्स आपल्याला कुठं कुठे घ्यावे लागणार आहेत तर कॅश सेल्स आपल्याला घ्यायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं आहे. सेल्स म्हणून घेतलं आपण इथं आणि तिथं घेतलं आपण कॅश सेल्स ड्युरिंग द इयर 60,000 घेतले. ठीक आहे, आता कॅश सेल्स आहेत ह्याचा अर्थ क्रेडिट सेल्स असणार आहेत. क्रेडिट सेल्सची अमाऊंट मिळवण्यासाठीच आपण काय केलेलं आहे तर डेटर्स अकाउंट काढलेलं आहे. बघा इथं डेटर्स अकाउंटला आपल्याला काय मिळणार आहे क्रेडिट सेल्स मिळणार. तर सुरुवातीला आपण सर्व पोस्टिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला डेटर्स अकाउंटचे क्रेडिट सेल्स मिळेल. नंतर सांगितले गुड्स सेंड टू ब्रँच ॲट ए इनवॉइस प्राइस 1,40,000. आता हे कुठं घ्यायचं आहे आपल्याला तर हे घ्यायचं आहे आपल्याला ब्रँच अकाउंटला. महत्त्वाचं आहे की हेड ऑफिसनं जो काय माल पाठवलाय ब्रँचला तो कितीचा पाठवलाय 1,40,000चा. तर आता ह्याची पण नोंद आपल्याला कुठं करायची आहे तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करायचं आहे. म्हणजेच कुठे येणार आहे तर ट्रेडिंग अकाउंटला आपला जसा सेल्स आयटम क्रेडिटला असतो तसंच काय असतो परचेस. पण इथं आपण परचेस म्हणणार नाही त्याला आपण काय म्हणणार आहे गुड्स सेंड टू ब्रँच. गुड्स सेंड टू ब्रँच. तर आता इथं आपल्याला काय दिले प्रॉब्लेममध्ये इनवॉइस प्राइस दिले पण आपण ट्रेडिंग अकाउंटला कोणती प्राइस घेणार आहे कॉस्ट प्राइस घेणार आहे. मग कॉस्ट प्राइस कशी कॅल्क्युलेशन करणार तुम्ही की 125ला 100 म्हणजे 1,40,000ला किती म्हणजे काय येणार उत्तर 1,40,000 गुणिले 100 भागिले 125. उत्तर येणार आहे तुमचं 1,12,000. म्हणजे हेड ऑफिसनं कितीच्या कॉस्टचा माल ब्रँचला सेंड केला तर तो येणार आहे 1,12,000चा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बघा आपल्याला काय करायचं आहे तर आता प्रॉब्लेममध्ये बघा आपण दुसरं पोस्टिंग काय आपलं गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. गुड्स आता काय झालंय रिटर्न आलाय म्हणजेच आपलं हे काय झालेलं आहे की आपण जो माल पाठवला होता तो काय झालेला आहे आपल्याला रिटर्न आलेला आहे.
मग ह्याची नोंद आपण कुठं करणार, तर कॉस्ट ऑफ गुड्स सेल्समधून ह्याला लेस करणार आहे. बघा इथं घेतलेला आहे, तर तो पण कसा आहे, इनवॉइस प्राइसनंच दिलेला आहे, 5,000 दिलेला आहे तो माल. मग तसंच आपल्याला करायचं पुन्हा एकदा, 125ला 100 तर 5,000ला किती, 5,000 गुणिले 100 भागिले 125, उत्तर येणार आहे आपलं 4,000. परत एकदा सांगते मी, 125ला 100 तर 5,000ला किती, 5,000 गुणिले 100 भागिले 125, तर उत्तर येणार आहे तुमचं 4,000 येणार आहे. म्हणजे 4,000च कॉस्ट प्राइस आहे त्याची, 1,000 त्याचा काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे, म्हणून 4,000. मग हे रिटर्न आलेत म्हणजे काय करावं लागणार, तर त्याला लेस करावे लागणार. कशातनं, तर आपण जो काय माल सेंड केला होता त्याच्यातनं. मग आपलं बाहेर आउटर कॉलमला आन्सर येणार आहे 1,08,000. पुन्हा बघा पुढं आपल्याला काय सांगितलंय, तर रेंट कॅश सेंड टू ब्रँच किती सांगितले, रेंट आणि सॅलरी किती सांगितले, 4,000 आणि 6,000. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ही एंट्री करायचे. किरकोळ खर्चासाठी पैसे पाठवलेत, तर सॅलरी आणि रेंटसाठी पाठवलेत 6,000 आणि 4,000. ते आपण कुठे घेणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहे. पुढे सांगितले डिस्काउंट अलाउड टू डेटर्स, डिस्काउंट दिलेला आहे डेटर्सला, तर कितीचा दिलेला आहे, 1,500 रुपयेचा दिलेला आहे. दिलेला आहे म्हणजे काय झालं, हा खर्च आहे आपला, म्हणून खर्च आपण कुठे घेतो, काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहे. टू डिस्काउंट अलाउड टू डेटर्स 1,500 रुपये, आणि डेटर्स अकाउंटला कुठे घेणार आहे आपण, तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे, डिस्काउंट अलाउड 1,500 रुपये. ठीक आहे. नंतर पुढे बघा काय सांगितलं त्यांनी, डिस्काउंट अलाउड आत्ता आपण बघितलं 1,500 रुपयेचा. पुढे सांगितलं आपल्याला बॅड डेट्स रिटर्न ऑफ 1,000 सांगितलेत, बॅड डेट्स रिटर्न ऑफ 1,000. तर आता हे बॅड डेट्स आहेत ते आपण कुठं घेणार आहे, तर ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहे आपण बॅड डेट्स 1,000. आणि त्याच पद्धतीने ह्याचा दुसरा इफेक्ट अनेक होणार आहे आपला, तो म्हणजे कुठं होणार आहे, तर डेटर्स अकाउंटला जाणार आहे बॅड डेट्स म्हणून, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहेत बॅड डेट्स 1,000. जसं की आपण बॅलन्स शीटमधून लेस करत होतो, तसंच इथं पण आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं बॅलन्स शीट आपण ओपन केले का, नाही तर डेटर्स अकाउंट ओपन केलं म्हणून आपल्याला ते डेटर्स अकाउंटला घ्यावे लागणार. नंतर सांगितले स्पॉइलेज ऑफ गुड्स किती सांगितले, 2,000. तर आता हे 2,000 पण आपल्याला काय सांगितले त्यांनी, इनवॉइस प्राइस आहेत. पण आपण ट्रेडिंग अकाउंटला नोंदवताना कितीचं नोंदवतो, तर कॉस्ट प्राइसची नोंद होत असते. त्यामुळे आपल्याला जो काय लॉस आहे, लॉस बाय स्पॉइलेज, तो कुठे घेत असतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर इथं कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेशन करायचे, तर कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेशन कसं करणार आहे, 125ला 100 तर 2,000ला किती, 2,000 गुणिले 100 भागिले 125, उत्तर येणार आहे तुमचं 1,600. आणि ही 1,600 रुपयाची किंमत आपण दोन्हीकडे नोंदवणार आहे, स्पॉइलेज ऑफ बाय गुड्स 1,600 रुपये 1,600 रुपये. त्याच्या पुढचं तर आपले ट्रान्झॅक्शन सगळे संपलेले आहेत. आपल्याला काय सांगितलं त्यांनी, एक आहे अजून, रिटर्न गुड्स बाय डेटर्स. तर हे गुड्स कुणाकडनं आलेले आहेत, तर डेटर्सकडनं आलेले आहेत. म्हणजेच कुणाकडे आपण जो विकलेला माल आहे त्याच्यातून परत आलेत, म्हणून आपण ह्याला काय करणार आहे, तर जो काय आपला सेल्स असणार आहे त्या सेल्समधून आपल्याला रिटर्न गुड्स किती लेस करायचे, 500 रुपये लेस करायचे. ठीक आहे. मग त्यातून 500 लेस केले आणि आउटरला आपण बॅलन्स घेतला. अजून आपल्याला क्रेडिट सेल्स काढलेला नाही आहे, अजून आपण क्रेडिट सेल्सचं कॅल्क्युलेशन करायचं. तर बघा ह्याची दुसरी नोंद कुठं जाणार आहे, गुड्स रिटर्नची, तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे बाय रिटर्न इनवर्ड किती, 500. ते कुठं लिहिणार आहे आपण, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण डेटर्स अकाउंट क्लोज करून घेऊया. तर डेटर्स अकाउंटच्या बघा डेबिटला काय घेतलं आपण, टू बॅलन्स BD, तर हा कुठं मिळाला आपल्याला, क्वेश्चनमध्येच दिलेले त्यांनी. नंतर बाय कॅश म्हणजेच काय असणार आहे, तर जे काय कॅशमध्ये आपण पैसे दिलेले आहेत, रेमिटन्स ऑफ कॅश किती असणार आहे, 67,000 असणार आहे. तर हे 67,000 आपण कसे केले, तर बघा टोटल कॅश रेमिटेड दिलेले आपल्याला प्रॉब्लेममध्ये 1,27,000 दिलेले आहेत. बघा इथं टोटल कॅश रेमिटेड किती दिलेले आहेत आपल्याला, 1,27,000 दिलेले आहेत. इथे दिलेले आहेत आपल्याला टोटल कॅश रेमिटेड टू हेड ऑफिस 1,27,000 दिलेले आहेत. आणि कॅश सेल्स आपले किती दिलेले आहेत, तर 60,000 दिलेले आहेत. म्हणजेच आपण कॅश डेटर्सकडनं जी काही कॅश दिली असणार आहे ती किती दिली असणार आहे, तर 67,000. तर ही 67,000 कशा येणार आहेत, 1,27,000 वजा 60,000 कॅश सेल्स हे आपले.
तर त्याचं उत्तर येणार आहे आपलं 67,000 येणार आहे. हे आपल्याला ब्रँच अकाउंट कॅल्क्युलेशन करताना ह्याची अमाऊंटची गरज आहे आपल्याला. ब्रँच अकाउंटचा अजून आपण एक्सप्लेनेशन केलेलं नाही आहे, कारण की कॉस्ट आणि ह्याच्यात इनवॉइसमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून आत्ता मी ब्रँच अकाउंट सांगत नाही. ब्रँच अकाउंट आपण एकदा का फायनल अकाउंट आपला क्लोज झाला की ब्रँच अकाउंट करूया. डिस्काउंट कुठं दिले तर आपल्याला प्रॉब्लेममध्येच सांगितलं आहे डिस्काउंट अलाउड केलेलं आहे आपला 1500 रुपये, तेच घेतलेले आपण. रिटर्न इनवर्ड पण आपल्याला प्रॉब्लेममध्येच दिलेत 500 रुपयाचे आहेत. बॅड डेट्स पण आपल्याला प्रॉब्लेममध्येच दिलेत 1000चं. आणि बाय बॅलन्स CD 14,000. डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स पण आपल्याला प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे. तर आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? क्रेडिट सेल्स कॅल्क्युलेट करायचं आहे. क्रेडिट सेल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? डेटर्स अकाउंट क्लोज करावं लागणार आहे आणि जी काय अमाऊंट येणार त्याला नाव आपण काय देणार आहे? क्रेडिट सेल्स देणार आहे. इतर उदाहरणात आपण बघितलेलं की आपल्याला क्रेडिट सेल्सची अमाऊंट देत होते आणि आपण काय कॅल्क्युलेट करत होतो तर बाय बॅलन्स क्लोज डाऊन आपण कॅल्क्युलेट करत होतो. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिसून येते की ह्याची क्रेडिट बाजू मोठे की 84,000 क्लोज होते आणि त्यातून डेबिट बाजू वजा केली जाता आपल्याला डेटरचं क्रेडिट सेल्स मिळणार आहे 72,000. आणि हा क्रेडिट सेल्स आपल्याला कुठं लिहायचं आहे तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंटला लिहायचं आहे. इथे घेतलेले आपण क्रेडिट सेल्स 72,000. मग 60,000 आणि 72,000चा आपला जो काही टोटल सेल्स येणार तो किती येणार आहे? 1,32,000 येणार आहेत. आणि त्यातून आपण लेस काय केले? रिटर्न इनवर्ड जे काही आपल्याला डेटर्स म्हणजे ब्रँच अकाउंटला रिटर्न झालेले आहेत ते रिटर्न 500 रुपये आपण काय केले तर लेस केले. तर आपला सेलचा जो काय टोटल बॅलन्स येणार तो किती आला? 1,31,500. आणि स्टॉक हा जो काय स्टॉक आपण हा कसं कॅल्क्युलेशन केला तर क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला 17,000 दिली होती, पण ती इनवॉइस प्राइस होती, आपल्याला कॉस्ट प्राइस घ्यायची होती. लॉस पण आपण तसंच केलेला आहे स्पॉइलेजचा. तर इथं आपल्याला आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर GP कॅल्क्युलेशन करायचं आहे. GP कसं करणार आपण तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू आहे त्यातून डेबिट बाजू वजा केली जातं. आपला ग्रॉस प्रॉफिट येणार आहे 25,900 आणि हा 25,900 आपण कुठे घेणार आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे 25,900. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय काय घेतलं बघा? सॅलरी आणि रेंट. त्याच्यात काय अमाऊंटमध्ये बदल केले का? नाही केलेली. लॉस बाय स्पॉइलेज काय केलं आपण? कॉस्टनुसार कॅल्क्युलेशन केलं आहे. डिस्काउंट आपल्याला प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे, जो का डेटर्सला अलाउड केला आहे तो अलाउड केला म्हणून डेबिटला आहे आणि जर रिसीव केला असता तर तो कुठे घेतला असता? आपण क्रेडिटला घेतला असता, पण तो अलाउड आहे. आणि बॅड डेट्स आपण काय करतो? डेटर्समधून लेस करतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. तर आपला नेट प्रॉफिट आलेला आहे 11,800 आला. आपला नेट प्रॉफिट किती आला? आपला 11,800. आता आपण ब्रँच अकाउंट करायचे तर ब्रँच अकाउंटमध्ये बघा आपल्याला इनवॉइस प्राइसनुसार करायचंय. ब्रँच अकाउंटला पण आपण काय केलं? जो काय ओपनिंग स्टॉक आहे तो कुठे घेतला? आपण डेबिटला घेतला. ओपनिंग स्टॉक घेतल्यानंतर आपण लगेच काय करणार आहे तर लोडिंग करणार आहे. लोडिंगची मगाशी ॲडजस्टमेंट सांगितलेली कशी केली? प्रॉफिट डिवायडेड बाय इनवॉइस प्राइस म्हणजेच आपल्या येणार आहे 1/5 आणि आपला ओपनिंग स्टॉकची किंमत आहे 16,000 आणि 16,000ला 5 भागलं तर आपलं लोडिंग किती येते? 3,200. पण ओपनिंग स्टॉकचं जेव्हा आपण लोडिंग काढत असतो तेव्हा त्याला नाव काय देत असतो आपण तर स्टॉक रिझर्व म्हणून देत असतो नाव 3,200ला. नंतर डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे आपल्याला तर तो कुठे घेतो आपण? ब्रँचच्या डेबिटला घेतो. डेटर्सचा बॅलन्स ओपनिंग बॅलन्स 12,000 दिलेला आहे. गुड सेंड टू ब्रँच 1,40,000 प्रॉब्लेममध्येच माहिती दिली आहे. फक्त इथं आपण काय केलं तर इनवॉइस प्राइसनुसार घेतलं आणि वरती ट्रेडिंग अकाउंटला काय केलं? कॉस्ट प्राइसनुसार घेतलं. आणि 1,40,000 वरचं पण लोडिंग आपण कसं काढलं तर 1,40,000 डिवायडेड बाय 5 लोडिंग येते आपलं 28,000 येते. जेव्हा जेव्हा आपण जो काय माल रिटर्न करणार आहे किंवा देणार आहे तेव्हा तेव्हा त्याचं लगेच इन्स्टंट लोडिंग करायचं की ज्यामुळे तुमच्या प्रॉब्लेममध्ये कन्फ्युजन होणार नाही आणि चुकणार नाही. नंतर आपल्याला सांगितलं की टोटल कॅश रेमिटेड टू हेड ऑफिस 1,27,000 दिलेलीच आहे अमाऊंट. नंतर पेटी कॅश आपण सेंड केले कशासाठी तर सॅलरीज अँड रेंटसाठी. किती केले? 4,000 आणि 6,000. 6,000 सॅलरीसाठी आणि 4,000 रेंटसाठी म्हणजे टोटल येणार तुमची 10,000 येणार आहे. नंतर सांगितलं गुड्स सेंड टू ब्रँच रिटर्न हेड ऑफिस. ब्रँचला जो काय माल पाठवला होता त्याच्यापैकी 5,000 रुपयाचा माल परत ब्रँचने हेड ऑफिसला रिटर्न केलाय तर तो कुठे घेणार आपण? ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे रिटर्न आलाय म्हणून. आणि त्याच्यावरचं जे काही लोडिंग असेल ते लोडिंग आपण कुठे घेणार आहे तर डेबिटला घेणार आहे. इथं घेतले बघा टू गुड्स सेंड टू ब्रँच आणि कंसातल्याचे लोडिंग इन रिटर्न्स. आता रिटर्न्सवरचं लोडिंग कसं काढलं तर 5,000 भागिले 5 उत्तर येते आपलं 1,000 येते. ठीक आहे.
नंतर आपल्याला दिलं आहे क्लोजिंग स्टॉक. ब्रँच अकाउंटला आपण सगळे ओपनिंग स्टॉक कुठे घेत असतो, असेटचे सगळे ओपनिंग स्टॉक आपण डेबिटला घेत असतो आणि क्लोजिंग स्टॉक हे क्रेडिटला घेत असतो. म्हणजे ब्रँचचा आपला क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे ती किती आहे, 17,000 आहे इनवॉइस प्राईसनुसार. त्याच्यावरचं पण लोडिंग लागलीच काढून घेतलं आपण, त्याला पण नाव दिलं आपण स्टॉक रिझर्व 3,400. आणि नंतर आपल्याला काय दिलं आहे तर डेटर्सचा क्लोजिंग अकाउंट दिला आहे, तो पण आहे त्या किमतीलाच घेतला 14,000. आणि अशा रीतीनं आता आपल्याला ब्रँच अकाउंट क्लोज करायचं. तर ब्रँच अकाउंटची डेबिट बाजू येते किती झाली, क्रेडिट बाजू येते किती झाली 1,94,200. त्यातून डेबिट बाजू वजा केली असता NP आपल्याला किती येतोय 11,800. इथे लक्षात येते आपल्याला ब्रँचचा NP आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा NP काय आहे, सेमच आहे. फक्त आपण कॅल्क्युलेशन करताना कसं केलंय तर ब्रँचचं कॅल्क्युलेशन करताना इनवॉइस प्राईसने केले आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं कॅल्क्युलेशन करताना कॉस्ट प्राईजनुसार केलं. त्यामुळे कॉस्ट प्राईज कशी कॅल्क्युलेट करायचं हेच या प्रॉब्लेमचं महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता ऑब्जेक्टिव्ह पण भरपूर विचारले जाऊ शकतात. ठीक आहे.